नाहीतरी आपल्याला संसारामध्ये दुःख कशामुळे होतं? कशामुळे होतं? तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं, माझ्या पदरचं नाही. माझं म्हटलं, अर्जुन काय म्हटला? माझे भाऊ, माझा गुरु, माझे भाऊबंद, माझे चुलते, माझे मामा, माझं म्हटल्यामुळं दुःख झालं. असल कोणाचे अभंग पाठ तर सांगा. तुकाराम महाराज म्हणतायत जीवनामध्ये दुःखी कोणीच नाही, कारण आपण कोणाचे अंश आहेत? देवाचे. देव कसा आहेत? सुखरूपाईसा, तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. तो जर सुखरूप असेल आणि आपण जर त्याचे अंश आहोत, ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातना, आपण त्याचे अंश, तो सुखरूप, आणि आपण का बरं तोंड सोडून बसलो? आपण अंश कोणाचे? देवाचे. आपले तोंड सोडलेले का? तर त्याचं उत्तर आहे दुःख. आणि दुःख होण्याचं कारण काय? तर मी आणि माझेपणा. बघा तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, मुक्त होता परी, मुक्त होता परी, बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझे माझे. माझं म्हटलं का दुःख, नाही तर दुःखच नाही. एक जण मुंबईवरून निघाला, ट्रेन मध्ये बसला, रेल्वेमध्ये निघाला, गाडी निघाली, दादरला आली, दादरला गाडी थांबली. लगेच एक प्रवासी त्याच्या समोरच्या बाकावर येऊन बसला, भली मोठी बॅग बाका खाली घातली आणि बाकावर बसला. गाडी सुटली, पुढे ठाणा स्टेशन आलं. तिथं स्टेशनला गाडी थांबल्यानंतर जो बॅगेवाला प्रवासी होता, तो समोरच्याला सांगितलं, दादा मी पाण्याची बॉटल आणायला खाली उतरतो, बॅगेवर लक्ष असू द्या. गाडीमध्ये हे दोघच. पाणी आणायला खाली गेला, बराच वेळ झाला, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, परंतु पाणी आणायला गेलेला पुन्हा काय गाडीत आला. गाडीची वेळ झाली, गाडी निघाली. याने विचार केला, एवढी मोठी बॅग बाका खाली घातलेली, पाणी आणायला गेले, गाडी तर निघून चालली. गाडी बऱ्याच लांब गेल्यानंतर त्यांनी विचार केला, कदाचित मागच्या डब्यात बसला असेल, पुढच्या स्टेशनला कसार आपलं कल्याणला आल्यानंतर पुढे आपल्या जागेवर येईल. गाडी कल्याण स्टेशनला आली, परंतु पाणी आणायला गेलेला प्रवासी काय गाडीमध्ये चढला. मग मात्र याच्या मनामध्ये गुजबूज चालू झाली, आता हा जर कसाऱ्याला आला नाही, काय करायचं? पुढे इगतपुरी स्टेशन आहे, इगतपुरी स्टेशन पर्यंत याची वाट पाहायची. गाडीमध्ये फक्त आपण दोघच होतो. इगतपुरी स्टेशन पण गेलं, पाणी आणायला ठाण्याला उतरलेला प्रवासी इगतपुरी स्टेशन गेलं, देवळाली स्टेशन गेलं, परंतु तो प्रवासी गाडीत चढला नाही. गाडी नाशिकला आली. काय केलं त्यांनी? एका हातामध्ये स्वतःची बॅग आणि एका हातामध्ये, काही गरज आहे का? आपली होती का? नाही ना, सोडून द्यायचं, त्यांचे ते पाहून घेतील पोलीस. पण एका हातामध्ये आपली बॅग उचलली आणि एका हातामध्ये त्या समोरच्याची बॅग उतरली, गाडीच्या खाली उतरला. तिकीट मास्तरने तिकीट विचारलं, दाखवलं, बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर गेट वरती पोलिसांनी अडवलं, थांबा साहेब. म्हटले काय? ही बॅग तुमची का? म्हटले हो. ही तुमची का? आता यांनी म्हणायचं ना, सापडले मोकळं व्हायचं. ही पण माझी, काही गरज होती का? ती पण माझी. पोलिसांना संशय वाटला, एवढ्या मोठ्या 2 बॅगी घेऊन जायची काय गरज आहे? खोला बॅग. आता त्याच्या बॅगची चावी त्याच्याजवळ होती, त्यांनी ती चावीनं बॅग उघडली, दाखवली पोलिसांनी. पोलिसांना टावेल, अंडरपॅन्ट, काय ड्रेस वगैरे काय असेल ते दाखवलं. या बॅगची चावी, खोला बॅग. म्हटले चावी हरवली. बॅग तुमचीच का? म्हटले हो. पोलिसांनी स्क्रूड्रायव्हर आणि पकडनी ती बॅग खोलली आणि त्या बॅग खोलल्यानंतर त्याच्यामध्ये माणसाचे तुकडे तुकडे केलेले औषध सापडले आणि ते यांनी पाहिले आणि मग म्हणायला लागला, ही बॅग माझी. काय उपयोग आहे? आपली होती का? जे आपलं नाही त्याला आपलं म्हटलं का दुःख झालंच, त्यात म्हणतात. सांगा आता, खरं सांगा, आपण जन्माला येताना काय आपलं आणलं? काही गाडी आणली, बंगला, जमीन, काय काहीच आणलं नाही. याचा अर्थ शास्त्रामध्ये असा नियम आहे, जन्माला येताना आपण जे आणतो तेच इथून नेण्याचा अधिकार आपल्याला देवाने दिलेला आहे. इथे येताना काय घेऊन आलो आपण? काहीतरी आणलं ना. माऊली वर्णन करतात,
ग्रंथामध्ये वर्णन आहेत. माऊली म्हणतायत, आगा कर्मे जे उरावे ती ती सुखदुःखे फळावे, अन मग तया ते भोगावया यावे देहा एका. काय घेऊन येतो आपण? कर्म घेऊन येतो, आणि जाताना सुद्धा आपण कर्मच नेतो. अंत्यविधीच्या वेळेला आपल्या कपाळाला काही गावामध्ये असा 1 रुपयाचा ठोकळा लावतात आणि माणसाला पेटवतात. पेटवल्यानंतर पूर्ण जळून जातो मनुष्य. आणि मग सावडायला गेलो का आपण, त्याच्यामध्ये तो रुपया सापडतो. याचा अर्थ काय? कपाळाला लावलेला सुद्धा नेता येत. आयुष्यभर कमवले तर बाजूलाच, पण मरता मरता कपाळाजवळ ठेवलेला रुपया तो सुद्धा नेता येत नाही, हा शास्त्रीय सिद्धांत. पण त्याच्याकरता आयुष्यभर घालतो ना आपण. जे आपलं नाही त्याच्याकरता काय करतो आपण? आयुष्य खर्च करतो. 2 गोष्टी आपल्या नाही, जगातल्या काही असो नाही तर नसो, 2 गोष्टी आपल्या नाहीच, त्याचे मालक ये. कोण? कुबेर आणि यम. त्याच्या 2 गोष्टी कोणत्या माहितीये का? देह हा काळाचा, देह हे काळाचे, आणि धन कुबेराचे. देह काळाचा आहे आणि धन कुबेराचं आहे. आपण फक्त काय करतो? कष्टाचं निमित्त करतो आणि आपल्याजवळ साठवतो. जसा एखादा माणूस वाट्याने जमीन करायला देतो, मक्त्याने करायला देतो, त्याप्रमाणे हा जीवात्मा मृत्यू लोकात येतो आणि धन कमवतो, संपत्ती कमवतो, आणि एकदाचा मरून जातो. जमीन जागेवर राहतील, संपत्ती जागेवर राहते. जसा वाट्याने मक्त्याने करतो माणूस, वाटेल तेव्हा आपण काढून घेतो, तसा तो कुबेर आणि तसा तो यम. वाटेल तेव्हा त्याला वाटलं ना, काढून घेतो. देह काढून घेतो आणि धनही काढून घेतो. देह पण आपल्या हातात नाही, पैसा पण आपल्या हातात नाही. कमवायचं म्हटलं तरी हातात नाही, गमवायचं म्हटलं तरी आपल्या हातात. म्हटले महाराज तुम्ही तुमचं एक पटल आम्हाला, गमवायचं हातात नाही, पण गमवायला तर कधी गमवू शकतो. म्हटलं तसं नाही, गमवायला सुद्धा आपल्या हातात काहीच नाही. हे करायला जातो पुण्य, होतं पाप. कधी कधी असं होतं, एक साधू महात्मा ध्यानस्थ बसलेला होता रस्त्याने, जंगलामध्ये. चालणाऱ्या वाटसरूला वाटलं एवढ्या वर्षापासून हा साधू महात्मा तप करतो, हातपायाला कळ लागली असेल. मग त्यांनी काय केलं? गावठी तूप घेतलं, त्या साधूच्या गुडघ्याला सांध्याला चोळलं ते आणि निघून गेला. पुण्य झालं का पाप? पुण्य म्हणून केलं ना. तो मनुष्य निघून गेला, पण ही गावठी तूप लावलेलं लागल्या ना मुंग्या. समाधी भंग पडायची वेळ झाली, मुंग्या चावायला लागल्या, अंगावरती किडे माकुडे उड्या मारायला लागले. तेवढ्यामध्ये एक दुष्ट माणूस आला. काय भोंदू साधू आहेत, रस्त्याने तो ऊस खात चालला होता आणि त्याच्याजवळ उभा राहिला, साधूला शिव्या देत राहिला आणि ऊस खायचा, रस खाऊन पिऊन घ्यायचा, आणि ज्या चुट्ट्या होत्या ना त्या साधूला फेकून मारायचा. काय झालं माहितीये का? साधूला चुट्टी फेकून मारली का त्या मुंग्याला वाटलं गोड काहीतरी खायलाय. त्या सर्व शरीरावरच्या मुंग्या खाली उतरल्या आणि त्या चुट्टीला उसाला लागल्या. सांगा, यांनी पाप केलं होतं का पुण्य? करायला गेला पाप, झालं पुण्य. आणि पहिला करायला गेला पुण्य, झालं. म्हणजे पुण्य करणं आपल्या हातात नाही, पाप करणं कधी कधी असंही होऊन जात. पण दुःख होण्याला एकमेव कारण आहेत माझेपणा, मीपणा. त्याच्या उलट सुख होण्याला कारण हाही माझा नाही, तोही माझा नाही, आणि हे माझे नाही.